दिवसाची सुरुवात बरोबर एका बर्फ पडत असणाऱ्या एका लहानशा गावामध्ये एक मनुष्य फिरायला निघतो. बर्फ पडत असतो रस्त्याच्या बाजूला सुद्धा आणि रस्त्यावर सुद्धा बर्फ पडलेला असतो. आणि हा माणूस सकाळी फिरायला निघतो आणि रस्त्यावर फिरत असताना त्याचं सहज एका बाजूच्या घराकडे लक्ष जातं आणि त्या घराच्या कंपाऊंडमधला जो रस्ता असतो त्यावर बर्फ साचलेला असतो आणि एक लहान मुलगा एक फावडा घेऊन तो बर्फ हळूहळू बाजूला करत असतो, रस्ता मोकळा करत असतो. आणि हा मनुष्य त्याच्याकडे बघतो. मुलगा लहान आहे आणि त्याला विचारतो तो की अरे एवढा बर्फ पडलेला आहे, रस्ता मोठा आहे, लांब आहे, तू कसं काय हे करणार, तुझ्याच्याने होईल का? आणि त्या मुलाने उत्तर दिलं, हो, दिवसभरामध्ये मी रोज थोडं थोडं काम करेन. हे त्या मुलाचं उत्तर होतं. रोज थोडं थोडं काम करेन. भारतामध्ये एक गाव आहे आणि त्या गावामध्ये चारी बाजूला डोंगर आहेत आणि जर त्यांना शहरामध्ये जायचं आहे तर त्यांना खूप मोठा वळसा मारून शहरामध्ये जावं लागायचं आणि त्याच्यासाठी जवळजवळ 4 तास लागायचे. आणि त्यामध्ये एक माणूस असतो त्या गावामध्ये आणि तो विचार करतो, हा डोंगर जर फोडला आणि ह्याच्यामधून जर रस्ता तयार झाला तर 4 तासाच्या ऐवजी 1 तासात मनुष्य शहरामध्ये पोचू शकेल. आणि त्यांनी आपलं म्हणणं इतरांना सांगितलं आणि सर्वांनी त्याला काही सपोर्ट केला नाही. शेवटी त्यांनी एकट्याने रोज थोडं थोडं खणायला सुरुवात केली. रोज थोडं थोडं खणायला सुरुवात केली. माती आली की तो बाजूला टाकून एक रस्ता बनवत होता आणि हळूहळू खणत पुढे जात होता. लोकांनी त्याला वेड्यात काढलं, परंतु त्यांनी सतत 30 वर्ष 30 वर्ष त्यांनी काम केलं. रोज थोडं थोडं करायचा आणि त्याने पक्का रस्ता त्या जंगलामधून बनवला, डोंगरामधून बनवला आणि भारत सरकारने त्याला मोठा पुरस्कार देऊन त्याचा सत्कार केला. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा आपण बघा वाचतो की इस्रायल लोकांपुढे खूप पुष्कळ प्रॉब्लेम्स होते. वचनदत्त देशात जाण्यापूर्वी त्यांना अनेक देशाशी लढावं लागलं, सर्व काही होतं, परंतु हे एकाच दिवशी झालं नाही. एकाच महिन्यामध्ये त्यांना सगळं करायचं नव्हतं. त्यांना 40 वर्ष परमेश्वरांनी फिरवलं अरण्यात. 40 वर्ष त्यांना हे सर्व करायला लागले. आपल्या जीवनामध्ये कधीकधी बऱ्याच वेळेस अनेक संकट, परीक्षा, अडचणी ह्या येतात आणि कोणाला सामोरं जावं आणि कुठलं पहिल्यांदा सोडवावं हे पहिल्यांदा कधीच समजत नाही. आपण गोंधळून जातो. अशा वेळेस देवावर भरोसा ठेवा, देवावर विश्वास ठेवा. आपण हिंदीमध्ये असं म्हणतो ना की मुसीबती आती है तो चारों तरफ से आती है, परंतु जे तुम्ही कराल ते रोज थोडे थोडे ह्या हिशोबाने करा. पुष्कळ प्रॉब्लेम्स असतील, रोज थोडा थोडा एक एक प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जीवनामध्ये पुढे जात राहा. एकदम सर्व सोडवण्याचा प्रयत्न करू नका. देवाला समस्याचा डोंगर काढायला सांगू नका. हा समस्याचा डोंगर आहे, माझ्यापुढून काढून टाक. पण तोच डोंगर रोज थोडा थोडा चढत जा. इंग्रजीमध्ये एक गाणं आहे की 1 डे ॲट ए टाईम. रोज एक दिवस जगा, थोडे थोडे पुढे जात राहा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. निर्गम ह्याचा 23वा अध्याय 30वा वचन. एक्झोडस चॅप्टर 23 अँड वर्स 30. तुझी वृद्धी होऊन तू देशाचा ताबा घेई तोवर मी हळूहळू तुझ्या पुढून त्यास घालवीन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.